इथूनच करायचं, इथल्या इथंच शासनाला द्यायचं नाही, आपल्या लेवलला निर्णय ज्या त्या धरणाप्रमाणे निर्णय होईल, त्या त्या धरणाप्रमाणे फक्त बर्गे जर असं का घालू द्या, घालू दे, दोन बर्गे जिथले बर्गे काढले कसं आहे की आमच्या नियमाप्रमाणे आम्हाला 7 जूनच्या आधी बर्गे काढावे लागतात, त्याप्रमाणे त्यांनी काढले. जिथले सगळे काढून टाकले असेल तिथले 2-2 हे टाकून घ्या. हे असं करू नका. आली न म्हणून आम्हाला पाणी देतात आणि बर्गे काढायचे. माध्यमातून आत्ताच खासदार साहेबांनी प्रशासन आणि राज्य सरकार आणि शेतकऱ्यांबद्दल जी भूमिका मांडलेली आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय जलसंपदा मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असतील, ज्या भावना आपल्या शेतकऱ्यांच्या गेले 5 दिवस ज्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पोहोचवायला पाहिजे होते त्या पोहोचवण्यासंदर्भामध्ये प्रशासनानं अत्यंत पॉझिटिव्ह हा रिपोर्ट पाठवला. नक्कीच कालच खासदार साहेब असतील, या मॅडम असतील किंवा माननीय विखे पाटील साहेब असतील, मी स्वतः असेल, लाड साहेब असतील, आम्ही सगळेच मंडळी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकारचे जे या बाबतीमध्ये काम करणारे सर्वच मंत्रिमंडळाचे जे प्रमुख मंडळी आहेत यांना कल्पना दिली. निश्चितच विक्रम, तुमचं माझं बोलणं असेल किंवा बऱ्याच शेतकरी बांधवांनी मला फोन केला, त्या माध्यमातून ज्या सूचना आपण दिल्या त्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय विखे पाटील साहेबांना कल्पना दिल्या. विखे पाटील साहेबांनी स्पष्ट सांगितलं, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी अवेलेबल असेल, जिथे शेतकऱ्याची मागणी असेल, पिण्याचं पाणी रिझर्व्ह ठेवून शेतकऱ्यांसाठी जे जे काय करता येईल ते करण्याच्या संदर्भात पॉझिटिव्ह सूचना या प्रशासनाला दिल्या. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय विखे पाटील साहेब व प्रशासनाचं मी धन्यवाद मानतो. आणि आपण जो लढा दिला निश्चितच सकारात्मक दिला. ज्या पद्धतीने खासदार साहेब बोलले की बाबा हे पाणी वापरत असताना आपण जपून वापरणं, या पाण्याची जी उपलब्धता आहे ती किती आहे याचा विचार करून आपण सगळ्यांनी याच्यावरती निर्णय घ्यावा. कारण रोज आपली शेती आणि नदीचं नातं रोज जोडलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की एका बाजूला सकारात्मक भूमिका या फेडरेशन आपल्याला दिलेली आहे. निश्चितच तुमचा हा विचार योग्य आहे. या विचारानं आपण सगळे पुढे जाऊ. 3 दिवसाची जी आपल्याला लागू केलेल्या उपसा संदर्भात याच्या संदर्भात शिथिल केलेली जी आहे त्या संदर्भात पुढचा जो आढावा आहे त्या संदर्भात आपण 3-4 दिवसांनी पुन्हा एकदा या वातावरणाची पावसाची परिस्थिती बघून आपण निर्णय घेऊ. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सकारात्मक बाजू 23 तारखेनंतर परमेश्वराला आपण सगळ्यांनी येऊ नये, भूमातेला आणि प्रत्येक देवळामध्ये असेल सगळ्या ठिकाणी आपण प्रार्थना करावी अशी आपल्या सगळ्यांना समोर इच्छा व्यक्त करतो. निश्चित खासदार साहेबांनी आपली भूमिका मांडलेली आहे.